तुम्हाला माहिती आहे की इथे खड्डा आहे आणि तर तुम्हाला त्या खड्ड्यात उडी मारूनच पुढे जायचं आहे तर तुम्ही पडणारच. पण तुम्ही खड्डा बघितल्यानंतर तुम्ही काय करता, रस्ता बदलता आणि बाजूने जाता किंवा तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करता. तो घेतल्यानंतर तुम्हाला रस्ता क्लिअर होतो आहे. तसंच हे आहे, वास्तूनुसार घर बांधलेलं आहे. काही जणं कसं त्या वास्तूनुसार घर बांधलं म्हणजे स्वतःच्याच म्हणजे असं मला माहिती आहे की पूर्व दिशेचा दरवाजा असायला पाहिजे, या बाजूला हे किचन असायला पाहिजे असं. पण ते काय ते वास्तू जेव्हा बांधतात ना तेव्हा ते कंपास घेऊन बघत नाहीत. असा अंदाज आहे की हा इथून सूर्य उगवला आहे, ही पूर्व दिशा आहे, इथून दरवाजा काढायचा, तिथून दरवाजा काढतात. आणि ते खरं ॲक्च्युली कसं असतं, कंपास घेऊन जर तुम्ही बघितलं ना, कारण सूर्य कसं उत्तरायण दक्षिणायन, सूर्य या बाजूला उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला असं सरकत असतो ना, त्यामुळे आपल्याला प्रॉपर दिशा कळत नाही. त्या प्रॉपर दिशा बघण्यासाठी आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागतो. नमस्कार, ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही पुन्हा आलो आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर, नवीन गेस्ट घेऊन, नवीन विषय घेऊन. तर आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र. आपल्या इंटरनेटवरती एवढ्या गोष्टी असतात की आपल्याला कळत नाही की कुठे काय बघायचं, काय ऐकायचं, काय करायचं, काय नाही करायचं. त्यामुळे आजचे आमचे एक्सपर्ट जे आहेत, प्रिया मोरे, ते 20 वर्षापासून वास्तुशास्त्र करत आहेत. आणि त्या वास्तुशास्त्रांबरोबर त्या न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी आणि कलर थेरपीसुद्धा कंबाईन करतात आणि आपल्या क्लायंट्सना गाईड करतात. ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र आणि कलर थेरपीबरोबर प्रिया मोरे ह्या रेकी मास्टरसुद्धा आहेत. वास्तू म्हणजे आपलं घर, ही आपल्या मध्यमवर्गीय लोकांची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. आणि हल्ली तर आपण घरामध्ये कामसुद्धा करतो, वर्क फ्रॉम होम. मग आता ह्या गोष्टी कंबाईन कशा करायच्या, कुठला रंग कुठे असावा, कुठली वस्तू कुठे नसावी, या छोट्या छोट्या गोष्टीने काय फरक पडतो, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल प्रिया मोरेबरोबर आम्ही डीपमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आमची खात्री आहे की तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी नक्की शिकायला मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला मग खूप वेळ न घालवता आपण हा आपला एपिसोड सुरू करूया. एन्जॉय. नमस्कार वास्तू एक्सपर्ट प्रिया मोरे. नमस्कार. ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्ते. कशा आहात तुम्ही? मस्त, एकदम छान. तुम्ही वास्तू एक्सपर्ट आहात. येस. आपण सोशल मीडियावरती खूप काही काही वाचतो, वास्तूबद्दल, फेंगशुईबद्दल. आणि आता वास्तुशास्त्र म्हणजे काय? तर वास्तुशास्त्र म्हणजे काय, आता म्हणजे आजकाल सगळ्यांना बहुतेकांना माहीत झालं आहे, म्हणजे कळायला लागलं आता वास्तुशास्त्र म्हणजे काय. ॲक्च्युली तुम्ही जर 20-25 वर्षापूर्वी जर कोणाला विचारलं असतं वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर कोणीच काही सांगू शकलं नसतं. पण आता बहुतेकांना त्याचं म्हणजे कळायला लागलं आहे वास्तुशास्त्र म्हणजे काय. तर वास्तुशास्त्र म्हणजे असं आहे की एखाद्या प्राण्याला आपण जे 4 भिंतीचं एक घर बांधतो आपण, आणि त्या घरामध्ये प्राणी किंवा मनुष्य राहतो आपण, तर 4 भिंतीच्या घरामध्ये राहिल्यानंतर, त्या वास्तव्य केल्यानंतर त्या घरामध्ये त्या राहण्याचे म्हणजे काही नियम असतात, म्हणजे वास्तुशास्त्राचे नियम असतात त्या घरामध्ये राहायला. त्या नियमानुसार जर तुम्ही तिथे राहिला तर त्याला वास्तुशास्त्रच म्हणतात आपण. म्हणजे आपण उदाहरणार्थ बघायला गेलं तर वास्तुशास्त्र हे असं एक माध्यम आहे की निसर्गाकडून आपल्याला जी काही ऊर्जा मिळते, वास्तू त्याचाच उपयोग आपल्याला त्या निसर्गाचा परिणाम आहे आपल्या वास्तूवर होतो. आणि त्या वास्तूमध्ये राहिल्यानंतर त्याचे काही नियम आहेत, जे वास्तूमध्ये कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या, म्हणजे उदाहरणार्थ आपण कुठे झोपायचं, कुठे बसायचं, देवघर कुठे असायला पाहिजे, आणि ते जर योग्य दिशेत नसेल तर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात. तर त्यासाठी ते वास्तुशास्त्र आहे. म्हणजे हे सायन्स रिलेटेड आहे. हे विज्ञानाच्या रिलेटेड आहे. म्हणजे कसं, सकाळी सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येतो, तर सूर्यप्रकाश घरानंतर आपल्याला किती प्रसन्न वाटतं. तर सूर्यप्रकाश म्हणजे हे काय नॅचरल आहे ना, नैसर्गिक आहे. तर निसर्ग जो आहे, आता हे निसर्ग म्हणजे कसं 5 पंचमहाभूत म्हणतो, तर त्यांनीच बनलेलं आहे. तर पंचमहाभूतांचं म्हणजे अग्नी, वायू, पृथ्वी, 5 एलिमेंट्स आहेत ना, त्यांनी जे बनलेलं आहे, तर त्याचा आपल्या वास्तूवरती, आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आता माणसाच्या शरीरावरती पण 5 तत्व आहेत, पंचमहाभूत आहेत. त्याचप्रमाणे ह्या वास्तूचे जे काही निसर्गाचे नियम आहेत ना, ते आपल्या शरीरावरती आपल्याला परिणाम करतात, असं वास्तूवर परिणाम करतात. आणि त्याप्रमाणे आपण जे नियम अटी ज्या लागू करतो ना, त्यालाच आपण ते वास्तुशास्त्रच म्हणतो. ते निसर्गाकडून आलेली एक ऊर्जा, ती आपण कशी घ्यायची, त्याचे नियम कसे पाळायचे, तर ते पाळण्याचे काही नियम आहेत, ते अटी कशा पाळायच्या, त्याचंच एक शास्त्र आहे.
त्या शास्त्रानुसार जर आपण चाललो ना तर आपली प्रगती होते असं आहे. सूर्यकिरण आता आपण म्हणतो आता दिशा, त्या दिशामध्ये पण कसं आता पंचमहाभूतं 8 दिशा ह्यांचं समीकरण म्हणजे कसं गुरुत्वाकर्षण आहे, चुंबकीय लहरी आहेत, हे विज्ञानच आहे ना. आता जे सॅटेलाईट वगैरे चालले ते विज्ञानावरतीच चाललेलं आहे ना. तर त्या सगळ्याचा जो परिणाम होतो आणि आपण आपल्या घरामध्ये राहतो तर त्या घरामध्ये राहण्यावरती तर ते एक शास्त्र आहे, त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो आहे. पूर्वी कसं वास्तुशास्त्राच्या अशा गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या, म्हणजे पुस्तकामध्ये पण एवढं मेन्शन नव्हतं. मे बी पूर्वीच्या त्याच्यामध्ये पण वास्तुशास्त्राची एवढी काही आहे. ॲक्च्युली जुन्या पुस्तकांमध्ये आहे. तुम्ही यजुर्वेद, ऋग्वेद हे जर तुम्ही ग्रंथ काही वाचलेत, आता हे वाचण्यात नाही, आता नवीन पिढीला हे काही वाचलं जात नाही आहे, त्यामुळे ते तुम्हाला म्हणजे नवीन पिढीला काहीच अवगत नाही आहे. पण हे जर तुम्ही पूर्वीचे जर ग्रंथ वाचलेत ना तर त्यामुळे ते वास्तुशास्त्राचं सगळं म्हणजे उल्लेख केलेला आहे. आता पूर्वी बांधलेली देवळं, महाल, राजवाडे हे वास्तुशास्त्रानुसारच बांधलेले आहेत. असं पूर्वीची घरंसुद्धा जर तुम्ही गावाला किंवा असं शहराच्या बाहेर जर गेलात आणि मोठी मोठी घरं राजवाडे बघितलेत तर ते पूर्वाभिमुख असतात, म्हणजे पूर्व दिशेला. आपण म्हणतो ना आता दिशा पूर्व, मी करेन ती पूर्व दिशा, असं म्हणजे त्या दिशेतला त्यांचा दरवाजा, मुख्य दरवाजा पूर्व दिशेलाच असणार आहे किंवा असं. त्यामुळे पूर्वीच्या ग्रंथामध्ये सगळा उल्लेख आहे, पण ते आताच्या पिढीला एवढं अवगत नाही आहेत. आता जर त्यांनी जर बघायचं म्हटलं तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही बघितलं तर तुम्हाला खूप सारं मिळेल. पण आताची मुलं काही ग्रंथ वाचत नाहीत पूर्वीचे, असं आहे. त्यामुळे ते कोणाला तेवढं माहीत नाही, पण आता माहिती झालेलं आहे, माहिती करून गेलं. हे फार प्राचीन वास्तुशास्त्र हे फार पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पूर्वीचे राजवाडे, देवळं वगैरे बघितलीत ना, आता तुम्ही साऊथला वगैरे गेलात, मोठे मोठ्याली देवळे आहेत किंवा आपण आपल्या इकडे पण आहेत, असं काही नाही, महाराष्ट्रात पण आहेत. तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जा किंवा कोणत्याही मंदिरात गेलात ना तर तिथे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसारच बांधलेली दिसणार ती मंदिरं. फक्त पाहण्याची तुमचा दृष्टिकोन बघायला पाहिजे. म्हणजे जुनी जी घरं ती जुनी घरं, जुनी घरं जर तुम्ही बघितलीत ना तर ती त्यानुसारच बांधलेली आहे. म्हणजे आता आपण ते विसरलो आणि आता आपल्याला गरज आहे. पण आता खूप लोकांना म्हणजे खूप माणसांना कळायला लागलेलं आहे की आता घर घेताना लोक आता वास्तूनुसारच घेण्याचा प्रयत्न करतात, थोडंसं बॅलन्स करायला भरपूर म्हणजे खूप प्रयत्न करतात. मग प्रत्येक आता घरामध्ये 4 माणसं असतात, पण इन जनरल प्रत्येक व्यक्तीवरती वास्तूचा कसा प्रभाव पडतो? प्रत्येक व्यक्तीवरती वास्तूचा परिणाम होतो. म्हणजे काय, वास्तू जी असते त्या वास्तूचं प्रवेशद्वार कुठे आहे, तुमच्या घरामध्ये देवघर कुठे आहे किंवा प्रत्येक व्यक्ती कुठे बसते, कुठे झोपते, तसा त्याप्रमाणे त्या व्यक्तीवरती त्याचा परिणाम होतो असं. आणि काही वेळेला आता तुम्ही किचन तुमचं अग्नेय दिशेमध्ये नाही आहे आणि घरातली स्त्री, प्रमुख स्त्री त्या किचनमध्ये बसून काम नाही करत आहे, ती वेगळ्या ठिकाणी, म्हणजे जर वेगळ्या ठिकाणी बसत असेल वायव्य दिशेत किंवा दुसरीकडे, मग त्यामुळे काय होतं, तिचा स्थिरता नसते. तिला वायुतत्वाप्रमाणे तिचं माइंड इकडे तिकडे भरकटतच असतं किंवा असं. म्हणजे प्रत्येक वेळेला आता लहान मुलं आहेत ती वायव्य दिशेमध्ये असतील तर जास्त खेळकरपणा असतो त्यांच्यामध्ये, आणि तर ती झोपत असेल अग्नेय दिशेमध्ये कुठे, तर मग ते खूप चिडचिडपणा येतो असं आहे. म्हणून प्रत्येकावरती वेगवेगळे परिणाम होतात आणि काही वेळेला त्यांच्या राशीप्रमाणे पण असतं. म्हणजे ते सगळं कॉम्बिनेशन येतं. सगळं म्हणजे आपण म्हणतो ना निगडित आहे ते वास्तुशास्त्र किंवा ते राशी, हे निसर्गाची जी देणगी आहे ना त्याप्रमाणे. तुमच्या घरामध्ये कोंदट वातावरण असेल किंवा कसं आहे त्याप्रमाणे ती निगेटिव्हिटी तशी होते. म्हणून भरपूर प्रकाश घरामध्ये असला पाहिजे, तुमचं योग्य दिशेमध्ये टॉयलेट बाथरूम असले पाहिजे, जी वेस्ट थिंग आहे ते वेस्टलाच असले पाहिजेत. उदाहरणार्थ तुम्हाला अग्निकोणामध्येच तुम्हाला स्वयंपाकघर असलं पाहिजे, जिथे अग्नी प्रज्वलित व्हायला पाहिजे अग्नेय दिशेमध्ये. असे जर वास्तूप्रमाणे जर काही नसेल ना तर त्यामुळे घरामध्ये तसे परिणाम होतात. माणसांची चिडचिड होते किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही, मग मुलांनी अभ्यास करायला कुठे बसावं, हे पण त्याचे पण काही नियम आहेत असं. ओके. मेन म्हणजे आपण घरामध्ये देवाला देवाचं स्थान दिलं पाहिजे. प्रत्येकाचं बसण्याचं स्थान योग्य स्थान असायला पाहिजे ना, तसं देवाला सुद्धा. जसं आपण नॉर्थ टू ईस्ट ह्या विभागामध्ये, नॉर्थ ईस्ट म्हणतो, ईशान्य कोपरा नाही मिळाल तर पूर्वपासून उत्तरेपर्यंत कुठेही तुम्ही देवघर स्थापित करा. त्याने खूप पॉझिटिव्हिटी येते आणि त्याने फरक पडतो खूपच. साधू संत बाहेर राहतात, जंगलात राहतात, आकाशाखाली झोपतात, ते त्यांची लाईफस्टाईल अशी आहे की त्यांना ह्यानी काय फरक नाही पडत. पण आपली जी आहे, जसे 4 भिंती बांधल्या तसं पटकन वास्तूचे नियम लागू होतात.
हे असा फरक का? कारण काय माहिती आहे का, हे साधू संत जे आहेत ना ते खूप तपश्चर्या करतात. त्यामुळे बाहेरच्या वातावरणाचं जे जे आहे ते त्यांची बॉडी मेंटेन करतात त्याच्यामध्ये. अच्छा. तपश्चर्या करून आहे ना एक प्रकारची ते ऊर्जा, ब्रह्मांडातली ऊर्जा स्वतःकडे घेतात आणि त्यामुळे बाहेरचं वातावरण करून त्यांचे ते सप्तचक्र ॲक्टिव्ह झालेले असतात. त्यामुळे त्याचा बाहेरच्या वातावरणाशी त्यांना काही म्हणजे परिणाम त्याच्यावरती होत नाही. ते उन्हात, पावसात, थंडी, वाऱ्यात कसंही ते आपलं शरीर ते सहन करू शकतात असं. आता ते हिमालयावर पण जाऊन तपश्चर्या करतात. हो ना. कारण ते काय माहिती का, खूप जप तप करून आहे ना त्यांनी ते स्वतःची बॉडी मेंटेन केलेली असते. आणि सर्वसामान्य माणूस काय देवापुढे जरासा 2 मिनटं उभा राहिला असं आहे ना. म्हणून निसर्गाचे नियम आहेत. निसर्ग आता आपण सूर्यकिरणं सकाळची घरात येतात त्यामुळे विटॅमिन डी मिळतं आपल्याला. आपल्याला कोणाला कोणते वेळच नाही आहे तिथे सूर्यकिरणं घ्यायची. म्हणजे हे सगळं त्यांनी ते घेतलेलं असतं. त्यामुळे त्यांना त्याचा उलट चांगली ऊर्जा मिळालेली असते सगळी. त्यामुळे त्यांना काही त्याच्यावरती परिणाम होत नाही आहे असं. अच्छा. म्हणून ते जप तप जे करणं आहे ना, अध्यात्मक मेडिटेशन करून त्यांनी त्यांची बॉडी मेंटेन केलेली असते सगळं. म्हणून ह्या निसर्गाचाच नियम आहे हा. निसर्गातून येणारी ऊर्जा जी आहे ना ती आपल्याला घरी मिळाली पाहिजे, घरामध्ये यायला पाहिजे असं. कोंदट वातावरण नको. आणि ते नियम त्यांना म्हणजे ते तपश्चर्या करूनच स्वतःला मेंटेन करतात ना, त्यामुळे त्यांना त्याच्यावर काय पण होत नाही. सर्वसामान्य माणसाला लगेच सर्दी खोकला हे ते सगळं होऊन जातं. तुम्ही आता सप्तचक्र असं काहीतरी मेन्शन केलं, काय एक्झॅक्टली? 7 चक्राच आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत. म्हणजे हे सहस्राकार चक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र हे ना म्हणजे आपल्या ते एक रेकीचा परिणाम म्हणजे कसं माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत आणि त्यांचं जंक्शन पॉईंट आहेत हे 7 चक्राचे आहेत. अच्छा. मग ते 7 चक्रा जर ॲक्टिव्ह केलं, 7 चक्राचे 7 रंग आहेत. जसे आपण इंद्रधनुष्याचे रंग आहेत, आपण म्हणतो ना ताना पिही निपाजा, तसे 7 चक्राचे 7 कलर्स आहेत. तर तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता स्वतःला म्हणजे तुमच्या भोवताली काय चाललं आहे, कोण आलं आहे गेलं आहे काही नाही, ते साधू संतांना त्याचा काही त्याच्यावर परिणाम होत नाही आहे. त्यांचं ध्यान करणं हेच एक, त्यामुळे त्यांना ते सगळे 7 चक्रास दिसतात आणि ते त्यामुळे पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह राहते. हे काय असतात चक्रस एक्झॅक्टली? म्हणजे आपण थोडं डायव्हर्ट होतोय पण डायव्हर्ट म्हणजे ते 7 चक्र ते आपण काय होतं 72,000 नाड्या ज्या आपल्या शरीरामध्ये फिरलेल्या आहेत ना, तर त्यांचं जंक्शन पॉईंट म्हणतो आपण, त्या एकत्र आहेत. त्यामुळे आपण आपल्या शरीरामध्ये जी काही हालचाल होते, प्रक्रिया होते, म्हणजे रक्ताभिसरण होतं आहे, हृदय चालतं आहे, हो की नाही, हे सगळं त्याच्यावरती अवलंबून असतं. तर हे 7 चक्र म्हणजे ते जॉईंट पॉईंट म्हणतो आपण, म्हणतो ना जंक्शन पॉईंट आहेत ते. हे सहस्त्रकार चक्र आहे, आज्ञाचक्र आहे, इथून आपल्याला आज्ञा मिळते. हां, हे थ्रोट चक्र आहे, आपण जो बोलतो आहे किंवा घशाचा जो त्रास किंवा होतो किंवा त्या संबंधित काही आजार होतात, तर हे ॲक्टिव्ह करायचे आपण. अच्छा. ध्यानाला बसायचं आणि त्या ठिकाणचे जे वेगळे कलर आहेत, आता हार्ट चक्र आहे, अनाहत चक्र आहे, असं आहे ना, मणिपूर चक्र आहे, स्वादिष्टान चक्र आहे, हे 7 चक्रास ते साधू संत वगैरे मेडिटेशन करून ते ॲक्टिव्ह. जनरल माणसांची ॲक्टिव्ह नसतात. जनरल माणसाचे लहान जेव्हा बाळ जन्माला येतं ना तेव्हा ते ॲक्टिव्ह असतात. जन्माला आलेलं बाळ आहे ना त्यांना त्याचा परिणाम, ते घाबरत नाहीत कोणाला, कशाची त्याला भीती वाटत नाही, ते कसं बिंदास, तेव्हा त्यांचे कसे ते ॲक्टिव्ह असतात. पण जसं मोठं होत जातं ना मग त्यांना भीती काय, दुःख काय किंवा हे सगळं जाणवतं. तर ते साधू संतांना ते जाणवत नाही असं. तर मग वास्तुशास्त्रामध्ये काय काय येतं? वास्तुशास्त्रामध्ये आपण राहतं घर, आता पूर्ण जर बिल्डिंग बांधली पूर्ण, त्या बिल्डिंगचं वास्तुशास्त्र आहे, मंदिराचं आहे. म्हणजे ते प्रत्येक घराचं, आता घर बांधल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा कुठे असायला पाहिजे, तुमच्या घरामध्ये देवघर कुठे असायला पाहिजे, घरामध्ये टॉयलेट बाथरूम ॲक्च्युली अलाव नाही आहे, पण आता ह्या फ्लॅट सिस्टममध्ये तर असायलाच पाहिजे. त्यामुळे त्याची योग्य जागा कुठे आहे, स्वयंपाकघर कुठे असायला पाहिजे, घरातील जे कर्ता पुरुष आहे त्यांनी कुठे झोपायला पाहिजे किंवा मुलांची झोपण्याची जागा कुठे असायला पाहिजे, ह्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार जर घर बांधलं किंवा घर असलं किंवा घराचं ब्रह्मस्थान जे आपण मेन म्हणजे मध्य, घराचा मध्य म्हणतो आपण, घराचे जर आपण 9 भाग केले तर घराचा मध्य आहे, ते ब्रह्मस्थान मोकळं असायला पाहिजे. तर ते डिप्रेस असता कामा नये. अशा त्या योग्यतेनुसार जर घर बांधलं ना तर त्याच्यावर म्हणजे परिणाम आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला चांगले परिणाम त्याचे दिसून येतात. म्हणजे त्याच्या कामात अडथळे येत नाही, त्याची प्रगती होते, असं आजार पण येत नाही घरामध्ये. ब्रह्मस्थान म्हणजे एक्झॅक्टली काय आहे? ब्रह्मस्थान म्हणजे आपण
आपलं घर कसं असायला पाहिजे, चौकोनी असायला पाहिजे. आणि चौकोनी घरामध्ये 8 दिशा दिलेल्या आहेत, अष्टदिशा दिल्या आहेत ना. त्या 8 दिशाचे आपण घराचे आपण आता 9 भाग केले जर, तर घराचा पूर्ण मध्य, घरातला पूर्ण 9 भागातला मध्य भाग जो आहे, 9वा भाग, ते ब्रह्मस्थान आहे. तो मोकळा पाहिजे, ओपन टू द स्काय. ते ब्रह्माचं स्थान आहे. मग तिथे काही जड वस्तू ठेवता का म्हणे, पाणी नसावं, खड्डा नसावा. पण आता हे फ्लॅट सिस्टममध्ये शक्यच नाही आहे. तिथे तर भिंती येतात, मध्ये कुठे बेसिन येतं, काही ना काहीतरी येतं. तर ते मोकळं असायला पाहिजे. ते जर ब्रह्मस्थान जर डिप्रेस असेल ना, तर घरात सगळ्यांना डिप्रेशनच येतं आहे आणि तुमची कामं होत नाही. कामामध्ये खूप अडथळे आहेत. अच्छा. कामं करायला गेल्यानंतर होता शेवटच्या क्षणाला म्हणतो ना आपण खड्ड्यात जातं, तसं अडून राहतं. म्हणून ब्रह्मस्थान, पूर्वीची घरं मोकळी होती, मोठी मोठी घरे होते, मोठे मोठे वाडे होते. तर त्या वाड्यांच्या मध्यभाग नेहमी बघितलं तर मोकळा असायचा. तिकडे एखादी तुळसच लावलेली असायची. किंवा मोठं घर आहे तर मोठं माझघर असायचं. आता आपण म्हणतो हॉल आहे, तर ते माझघर असायचं, ते पूर्ण मोकळं असायचं. त्या माझघरामध्ये जो मध्यातला तो आडा येतो मध्ये, त्या आड्याखाली तिथे पाळणासुद्धा ठेवायची नाहीत बाळाचा, किंवा त्या मध्यामध्ये कोणी झोपायचं पण नाही, असं असायचं. ते मोकळं असायचं. जसं आकाश कसं मोकळं आहे, आपण बाहेर मोकळ्या मैदानात गेल्यानंतर आपल्याला कसं मोकळं वाटतं ना, तसं असायला पाहिजे. ते ब्रह्मस्थान, ते घराचा मध्य जो आहे ते ब्रह्मस्थान, ब्रह्माचं स्थान, ते मोकळं असायला पाहिजे. पण आता फ्लॅट सिस्टममध्ये कुठे मोकळं? हां, फ्लॅट सिस्टममध्ये मोकळं नसतं. म्हणून मग हे वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आम्ही बघतो, तर त्यावेळेला आम्ही तिथे काही रेमेडीज देतो. अच्छा, म्हणजे ते फिक्स करू शकतो. हां, ते रेमेडीज म्हणजे आम्ही तिथे आता ब्रह्माचं स्थान आहे, मग आपण तिथे ब्रह्माचं यंत्र लावायचं आहे. अच्छा, ओके. मग ते बॅलन्स होऊन जातं. हो. किंवा तिथे जर तुमचं चुकून किचनचा ओटा जर त्या बाजूला आला असेल, काही वेळेला उलट दिशेने ओटा बांधतात, मग तो बरोबर मध्ये येतो. मग आम्ही सांगतो की तुम्ही तिथे गॅस स्टोव वगैरे ठेवू नका. मग तिथून तुम्ही तो ओटा, म्हणजे निदान गॅस स्टोव तिथे ठेवू नका, तुम्ही खिडकीच्या बाजूला विरुद्ध बाजूला घ्या. शक्यतो आम्ही तोडफोड करायला सांगत नाही. पण अगदी जर ब्रह्मस्थानामध्ये तुम्ही अग्नी ठेवला, तर तो मी सांगतो मग गॅसची शेगडी तरी दुसऱ्या बाजूला शिफ्ट करा, असं. कारण तिथे अग्नी, पाणी असं काही नसावं. आणि मग तिथे आम्ही काही रेमेडीज देतो, काही यंत्र लावायला देतो, पिरॅमिड्स यंत्र वगैरे. आणि इव्हन मोठी इमारत असेल ना, तर इमारतीच्या पाया बांधणीमध्ये सुद्धा ब्रह्मस्थानामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर तिथेही आम्ही काही यंत्र, पिरॅमिड्स, क्रिस्टल्स वगैरे टाकून ते त्याची निगेटिव्हिटी काढून टाकतो, असं. एवढी घरं बांधली जातात, म्हणजे स्पेशली अपार्टमेंट. मुंबईसारख्या ठिकाणी, शहरात जनरली केवढी अपार्टमेंट असतात. पण आता प्रत्येक घर वास्तूच्या हिशोबाने नाही होणार. समजा कोणाचं घर असेल जे एकदम ऑपोजिट आहे, टोटली वास्तूचं काहीच नाही त्याच्यामध्ये, नो हार्मनी बिल्डिंग वाईज, म्हणजे वास्तू वाईज, नॉट आतमध्ये. तर आतमध्ये जेव्हा लोक जातील तेव्हा डिफरंट स्टोरी आहे, पण ते असंच बांधलं आहे की सगळं विरोधात येतं. मग त्यावेळेला सगळ्या रेमेडीज आम्ही करायला लावतो तिथे. रेमेडीज म्हणजे आता 8 दिशामध्ये सुद्धा आम्ही काय करतो, आता एका दिशेचे 8 पार्ट करतो. म्हणजे मग त्या 32 झोन होतात. त्यात 32 झोनमधून कुठल्या तो डोअर एंट्री कुठल्या दिशेची आहे, त्याप्रमाणे आम्ही त्या डेटीचं ते यंत्र तिथे लावतो. म्हणजे त्यांना आम्ही शांत करतो. अच्छा, असं सगळं विरुद्ध असेल ना. आणि देवाचं स्थान मात्र आम्ही योग्य दिशेमध्ये ठेवायला सांगतो. मग त्यामुळे कसं होतं, रेमेडीज केल्यामुळे जर तुमचं अगदी 0 पॉईंट असेल, पण रेमेडीज केल्यानंतर तुम्हाला 80-85% तरी त्याची पॉझिटिव्हिटी मिळते आणि खूप फरक पडतो. किंवा मग घरामध्ये देवाचं चॅन्टिंग मशीन लावायला लावतो, पूजा करायला सांगतो. किंवा असं नसेल तर आम्ही त्याच्यावरती रेमेडीज आपल्याकडे आहेत, ते करून आपण जेवढं शक्य होईल तेवढं पॉझिटिव्ह करतो. म्हणजे तुमच्याकडे असं कुठलं एक्झाम्पल आहे की कोणाच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला असं काय स्ट्रेंज एक्सपिरियन्स वगैरे आला, असं काय आहे? हो, मला असं खूप वेळा आलं. कारण मी एका घरी गेले होते, तर घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर प्रवेशद्वाराच्या समोरच एक असं बंगाली देवीचा मोठा, म्हणजे पूर्ण भिंतीवरती त्याचा फोटो होता. म्हणजे आपण गेल्यानंतर असं वाटलं की ती देवी आपल्या पटकन अंगावर येते की काय, तर असं एकदम आपल्याला खूप भीती वाटते ना, बापरे, असं केलं. आणि त्याच्यानंतर मी ते माझं जे यंत्र आहे, कंपास घेऊन मी बघायला गेले, तर त्यावेळेला ते माझं कंपास पटकन उलटंच फिरलं. म्हणजे मला तेव्हाच कळलं की त्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे. जेव्हा त्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते, तर त्यावेळेला ते आपल्याला जाणवतं. म्हणजे आता आम्ही कसं वास्तू तज्ज्ञ असलो तरी आम्ही रेकी
पण केलेली आहे. रेकी म्हणजे आम्ही स्वतःला आम्ही प्रोटेक्ट करतो. रेकीमुळे कसं आपण ध्यान करतो आणि आपण आपल्याला प्रोटेक्शन करतो. म्हणजे बाहेरच्या काही परिणाम आपल्याला होऊ नयेत. जसे तर मागे म्हणाल की साधू संत बाहेर कसे राहतात, तर ते स्वतःचं त्यांचं प्रोटेक्शन केलेलं असतं. तसं आम्ही रेकी करून आम्ही स्वतःला आम्हाला एक प्रोटेक्ट करतो. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ती निगेटिव्हिटी आम्हाला बाधली नाही. पण आमच्याकडे काही यंत्र असतात आता, तर ते पटकन ते यंत्र फिरलं आणि नॉर्थचं साऊथ असं ते जाणवलं. आणि दुसरं एक उदाहरण, मी एका घरी गेले होते तर तिथे होतं की एका बाईने म्हणजे असं सुसाईड केलं होतं मुलांना घेऊन, आणि ते घर कोणाला तरी घ्यायचं होतं. अरे म्हणून मी तर मला म्हणाले घेऊ का, तर म्हटलं कोण विकते, तर म्हणे एक मुलगी वाचली आणि तिने ते घर विकायचं ठरवलं. म्हटलं ठीक आहे घेऊया. आणि मी तिथे गेले होते. पण तिथे पण म्हटलं तुला पूजापाठ करावी लागेल आपण, आणि ते असं रेक्टँगलच घर होतं, असे 3 पार्ट केले होते. आणि माझ्याकडे एक हे होतं म्हणजे मेजरिंग टेप होती, मोठी होती. ती मी या टोकापासून त्या टोकापर्यंत ती लावली. लावल्यावर ती पटकन तुटली. ओ, तर ती निगेटिव्हिटी होती. म्हणजे कसं आम्ही आम्हाला प्रोटेक्ट करतो, पण ते आपल्याकडे असलेल्या वस्तू त्यामुळे आम्हाला जाणवतात की ते तिथे निगेटिव्हिटी आहे म्हणून. म्हणून आम्ही वास्तू परीक्षण करायला जाताना आम्ही स्वतःला प्रोटेक्ट करूनच जातो. कारण काही जणांचा असं अनुभव म्हणजे असं आलेलं की म्हणजे आमच्या मॅडमबरोबर त्यांची असिस्टंट गेली होती. ती एका ठिकाणी गेली आणि तिकडे खूप निगेटिव्हिटी होती. पण मॅडम स्वतःला प्रोटेक्ट, पण असिस्टंट जी होती ना ती चक्कर येऊन पडली. अरे बापरे. म्हणजे असं खूप जण, आणि निगेटिव्हिटी, आणि सर्वसामान्य माणसाला सुद्धा काही निगेटिव्हिटी जाणवतात आपल्याला सुद्धा. आपण एखाद्या घरी गेलो ना की आपण तिथे काही वेळेला बसतो, काही वेळेला आपण काय होतं माहिती की आपल्याला असं वाटतं की नाही आहे इथून निघावं लगेच आपण, असं सर्वसामान्याला माणसाला पण जाणवतं. आपण लक्ष देत नाही फक्त. हां, लक्षात येत नाही की आपण इथे का, पण किती छान घर असलं तरी असं वाटतं की नाही आपण इथून जावं. म्हणजे काही निगेटिव्हिटी असल्या ना की तसं होतं ते. म्हणून वास्तुशास्त्राच्या नियमानुसारच आपण घरामध्ये प्रवेश करणं किंवा घरामध्ये राहायला जायच्या आधी तिथल्या सगळ्या पॉझिटिव्हिटी बघणं, नसतील तर त्या करून घ्यावं. देव तर चांगले असतात. आता ती देवी वगैरे तर देवी तर चांगली आहे, पण बाकीचं त्यांच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्ह असेल ना. हां असेल ना. मे बी त्याच्यासाठी त्यांनी त्या देवीचा एवढा मोठा फोटो लावला तरी पण ती निगेटिव्हिटी गेली नाही. हां, निगेटिव्हिटी असेल ना, म्हणून ती त्यांना प्रोटेक्ट करते, पण बाहेरच्या माणसाला आलेल्याला अलाऊ नाही करत. तसं पण असंही असू शकतं. तसं पण तिथली निगेटिव्हिटी अशी असते की त्यांच्या घरातल्यांना प्रोटेक्ट करते. यू नेवर नो. हां, की तुम्ही नाही येऊ शकत इथे, असं अरे बापरे. नॉट अलाउड. आउच. असंही असू शकेल ना. आता समजा वास्तूनुसार घर बांधलं असेल एकदम परफेक्ट, तर त्यांनी काही एकदम असा सॉलिड फरक पडतो का, की एकदम असं भरपूर पैसे येतात किंवा असं काहीतरी, असं काय होतं? आता वास्तूनुसार घर बांधलेलं आहे. काही जण कसं त्या वास्तूनुसार घर बांधलं म्हणजे स्वतःच्याच म्हणजे असं मला माहिती आहे की पूर्व दिशेचा दरवाजा असायला पाहिजे, या बाजूला हे किचन असायला पाहिजे असं. पण ते काय ते वास्तू जेव्हा बांधतात ना तेव्हा ते कंपास घेऊन बघत नाहीत. असा अंदाज आहे की हा इथून सूर्य उगवला आहे, ही पूर्व दिशा आहे, इथून दरवाजा काढायचा, तिथून दरवाजा काढतात. आणि ते खरं ॲक्च्युली कसं असतं, कंपास घेऊन जर तुम्ही बघितलं ना, कारण सूर्य कसं उत्तरायण दक्षिणायन, सूर्य या बाजूला उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला असं सरकत असतो ना, त्यामुळे आपल्याला प्रॉपर दिशा कळत नाही. त्या प्रॉपर दिशा बघण्यासाठी आपल्याला कंपासचा उपयोग करावा लागतो. त्याप्रमाणे आता वास्तूनुसार घर बांधलेलं आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण तरी पण त्यांना त्याची प्रगती होत नाही. तर आता कसं होतं, त्यामुळे ना एका ठिकाणी मी गेले होते, त्यांची प्रगती होत नाही. ते सगळं व्यवस्थित बांधलेलं होतं. गेलं घरी बघितलं की हां व्यवस्थित आहे, पण जेव्हा मी कंपास घेऊन बघितलं, घराच्या मध्ये उभं राहून पाहिलं, तर नेमकं त्यांनी जे देवघर ठेवलं होतं पूर्वेला, पण ते देवघर पूर्वेला असलं ना तरी पण ते म्हणजे साऊथ ईस्टमध्ये जात होतं, आग्नेय दिशेमध्ये जात होतं. पूर्वेच्या आग्नेय बाजूला ते देवघर होतं. त्यामुळे त्यांचा काय माहिती आहे का, त्यांचे काही पैसे खूप अडकले होते. हां, आणि ते येत नव्हते. मग त्यांना मी सांगितलं की तुमचं हे देवघर जे आहे ते रॉंग साईडला आहे आणि घरामध्ये चिडचिड होणं असं हे सगळं प्रकार चालू होते. म्हणजे एवढं सगळं चांगलं घर बांधून, म्हणजे चांगलं अगदी रो हाऊससारखं बांधलं होतं. आणि नेमका त्यांनी तो जिना पण बांधला होता ना, तो वरती जाणारा जिना तो ब्रह्मस्थानातून जात होता, म्हणजे घराच्या मध्यातून तो एका बाजूने जायला पाहिजे होता. आता हे सगळं आता एवढं बांधल्यानंतर आपण ते तोडफोड नाही करू शकत ना. जिना एवढा आता वर खाली घर बांधलेलं आहे, तर आपण जिना कसा काढणार. पण त्यांना मग एक सांगितलं की तुमचं देवघर तरी तुम्ही शिफ्ट करा तिकडनं. तुमची जे एंट्रन्स आहे तो बरोबर ईशान्य कोणामधून होता, पण मग ईशान्य कोणामध्ये असला तरी पण तुम्ही ईशान्य कोणाच्या म्हणजे पूर्व आणि उत्तर ह्याच्या मधल्या बाजूला एका बाजूला तुम्ही देवघर घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी देवघर शिफ्ट केलं. आणि त्यांचे म्हणजे लिटरली त्यांचे काही म्हणजे 8 दिवसामध्ये त्यांना
जी व्यक्ती म्हणजे फोनवर बोलायला पण बघत नव्हती की जे पैसे द्यायचे आहेत म्हणून, तर ते देवघर शिफ्ट केल्यानंतर त्या व्यक्तीने समोरून येऊन त्यांना त्यांचे काही लाखो रुपये त्याने ते दिले. दिले, त्यांना ते अरे वा. मिळाले. आणि त्यांना ते एवढं खूप हे आवडलं. त्यांनी नंतर मला आणखीन काही व्हिजिट त्यांच्याकडनं मला मिळाल्या. म्हणजे असं आहे की तुम्ही थोडंसं एवढं छान घर बांधलं आहे आणि जर वास्तुतज्ञाचा जर काही तुम्ही विचार घेतला नाही किंवा त्याप्रमाणे जर नाही केलं, आपल्या मनानेच केलं की हां वेस्टला टॉयलेट पाहिजे, इकडे हे पाहिजे असं मनाने, पण तुम्ही कंपास घेऊन जर त्यानुसार जर बांधलं असेल आणि ते बांधायच्या आधीसुद्धा वास्तूचं तुम्ही बांधकाम करण्याआधीसुद्धा तिथे शांती केली पाहिजे. अच्छा. त्या भूमिपूजन म्हणतो ना आपण, हां. ते करायला ती शांत केल्यानंतरच आपण ते बांधकाम करू शकतो. कारण त्या भूमीलासुद्धा तुम्ही खोदकाम करता, म्हणजे ते पण अशांत होते ना, तडे जातात वगैरे असं. तर ते करण्याआधी किंवा तोडताना पण ते शांती करावी लागते. एखादं घर तुम्ही तोडून नवीन बांधताय तेव्हासुद्धा शांती नाही तर मग त्याचा आपल्याला उलट परिणाम होतो, किती छान बांधलं तरी असं आहे. अच्छा. काही वेळेला कसं आहे, तुमचं देवघर जागेवर नाही आहे किंवा काय, किंवा टॉयलेट अयोग्य जागी, मग तुम्हाला घरात आजार पण वाढतात. मुलांच्या प्रगतीवरती परिणाम होतो. मुलं अभ्यासात हुशार आहे पण त्यांची प्रगतीच होत नाही, अभ्यास करायलाच बघत नाही, असंही होतं. म्हणजे चांगली वास्तू बांधूनसुद्धा मग त्या मुलांनी कुठे बसून अभ्यास करायला पाहिजे, हे सगळं ते वास्तुतज्ञाकडनं तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. रंगकाम करताना सुद्धा कुठेही डार्क कलर पण असे कुठलाही रंग कुठेही लावून चालत नाही आहे. नको त्या ठिकाणी अयोग्य ठिकाणी वेगळा रंग लावला तर तरीसुद्धा तुम्हाला तुमची प्रगती खुंटते तिथे, असं आहे. तर ती कलर थेरपी पण आहे, वास्तूनुसार कलर थेरपी पण तुम्हाला बघावी लागते. समजा उलटा सुलटा कलर मारला तर म्हणजे काय होऊ शकतं? हां, त्यामुळे मग तुमची कामं पण उलटसुलटच होतात सगळी, ओ. सगळे अडथळे येतात कामामध्ये, असं आहे. अच्छा. म्हणजे आता रेड कलर त्या अग्नी आता हां, अग्निदिशेला तुम्हाला जर रेड कलर हवा असेल, रेड म्हणजे काय, अग्निदिशा आहे म्हणून तुम्ही सगळं लाल 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 करून नाही चालत आहे. तिथे तसं एलिमेंट्स थोडंसं हे करायचं, प्रस्थापित करायचं, असं आहे. अच्छा. म्हणजे पृथ्वी तत्व आहे तुमचं साऊथ वेस्टला, मग तिकडे तुम्हाला तसा रंग म्हणजे पिवळा किंवा असा थोडासा लालसर असा माती रंगाचा, त्या ड्रॉइंग पेंटिंग लावले ड्रॉइंग पेंटिंग तरी लावले तरी चालतात. अच्छा. म्हणजे नॉट नेसेसरी की भिंतीला कलर लावलाच पाहिजे. आता माझ्याच घरामध्ये मी काय झालेलं, माझ्या नातवाचं नावाचं एक बोर्ड होतं, ते लाल रंगाचं होतं आणि ते मी आता बारसं झाल्यानंतर लगेच काय आपण टाकून देत ना, ते घरी आणलं आणि मी आणून आमच्या टी व्हीच्या मागे ठेवलं. तर झालं असं की तो लाल रंग आणि ती होती नॉर्थ, उत्तर दिशा होती आणि तिथे तो लाल रंग. त्यामुळे कसं झालं घरामध्ये की आता ते बाळ आता वर्षाचं म्हणजे नंतर मोठं झालं, माझ्या सुनेला पण जॉबचं होत होतं, इंटरव्ह्यू होत होता, पण पुढचं काही अडथळे येत होते आणि नंतर मग मी काही ॲडव्हान्स शिकले, हे वास्तू ॲडव्हान्स वास्तू केले, त्याच्यामध्ये आम्हाला कलर थेरपीबद्दल माहिती मिळाली आणि मग ज्या लक्षात आलं की तो लाल रंग तुम्ही रॉंग जागेत ठेवला उत्तरेला, मग तो उचलला आणि अग्नेय दिशेच्या त्या गॅलरीमध्ये नेऊन ठेवला. एवढ्याने फरक पडतो? तर त्याने लगेच तिचं जे काम झालं, लगेच तिला कॉल आला, म्हणजे जॉबचं सगळं सुरळीत झालं. म्हणजे हे एक उदाहरण सांगते मी. म्हणजे असं आहे की कुठला कलर तुम्ही कुठे ठेवताय. आता तिथे पण मी रंग तेव्हा कलर थेरपी नव्हते, मग वेगळा रंग बांधला, पण आता काय करते, त्या ठिकाणी मी आमच्या बाळाची खेळणी वगैरे किंवा असं काही ना काही त्या कलरचे तिथे ठेवते. हां, वस्तू ठेवल्या तरी चालतात. हां, रंग म्हणजे तो रंग तिथे प्रस्थापित केला ना, त्यामुळे आता अग्नि दिशेला तुमचा तर अग्नीचा डोअरच जर आला, एंट्री तुमची अग्नि दिशा, आता तुम्ही तिथे किचन नाही नेऊ शकत, मग काय करणार तुम्ही तिथे. मग आम्ही सांगतो की तिथे तुम्ही एक लाल रंगाचा दिवा लावा रोज संध्याकाळी, किंवा बाहेर डोअरच्या बाहेर एक लाल रंगाचा दिवा लावा, लाल स्वस्तिक लावा, असं म्हणजे त्याच्यावर आम्ही काही रेमेडीज देतो. मग त्यांनी ते फरक पडतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अच्छा. 90 to 95% तरी सॉल्व्ह होतात. खूपच अगदीच एक्सपर्टशी कन्सल्ट करायला पाहिजे. हे मेन आहे. तुम्ही एक्सपर्ट, जसं तुम्ही स्वतःच जाऊन मेडिसिन घेतलं तर त्याचे वाईट परिणाम होणार, म्हणून त्यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे. ऑफकोर्स. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की माझा विश्वास नाही या गोष्टीवरती, हा सगळ्यात जो मोठा प्रॉब्लेम. आणि विश्वास पाहिजे, आणि बरं विश्वास पाहिजे. आणि जर तुमच्याकडे आजारपण आहे घरामध्ये, समजा आजारपण आहे, तर तुम्ही वास्तुतज्ञाकडे गेलात आणि वास्तूनुसार काही गोष्टी केल्या, पण त्याबरोबर तुम्ही डॉक्टरांकडे पण जायला पाहिजे. आणि हे अध्यात्मक जे आहे म्हणतो ना आपण, ते सुद्धा केलं पाहिजे. दोन्ही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत, तर त्याचा परिणाम दिसतो. नुसतं वास्तुतज्ञाकडे जाऊन तुम्ही इकडच्या वस्तू ठेवल्या, तिकडे पिरॅमिड लावलं, तिकडे यंत्र लावलं, त्याच्याबरोबर तुम्ही
मेडिकल ट्रीटमेंटसुद्धा घेतली पाहिजे. म्हणजे मी आता घरामध्ये सगळं केलं, आता माझं सगळं आनंद आहे, मला असाच पैसा येईल, तसाही पैसा येत नाही. मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे, तुम्हाला जॉब केला पाहिजे. म्हणजे तुमचे बेसिकली जे प्रयत्न करण्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, जे अडथळे येतात, ते थोडे क्लिअर होतात. अडथळे आम्ही क्लिअर करतो. ओके ओके. आता तुम्हाला माहिती आहे की इथे खड्डा आहे आणि तर तुम्हाला त्या खड्ड्यात उडी मारूनच पुढे जायचं आहे, तर तुम्ही पडणारच. पण तुम्ही खड्डा बघितल्यानंतर तुम्ही काय करता, रस्ता बदलता आणि बाजूने जाता किंवा तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न करता. तो घेतल्यानंतर तुम्हाला रस्ता क्लिअर होतो आहे. तसंच हे आहे, म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये जे आहे ना, ते आम्ही ते खड्डे आम्ही पूर्णपणे पॅक करतो, बुजवून टाकतो, जाण्याचा मार्ग देतो. आणि त्या मार्गावरनं तुम्ही चालायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. मार्ग दिला पण तुम्ही चाललातच नाही, तर तुमची प्रगती होणार कशी? तुम्ही तिथेच बसून राहिलात. ठीक आहे, हा माझ्या घरासमोर छान रस्ता झालेला आहे, तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला प्रगती मिळेल, म्हणजे पुढचं काहीतरी दिसेल, असं आहे. म्हणून वास्तुतज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्र आपलं भारतीय आहे, आपलं चायनीज पण आहे, फेंग शुई. ते फेंग शुई, त्याच्यामध्ये फरक काय आहे? चायनीजच्या सगळ्या दिशा उलट्या आहेत, ते सगळं उलट दिशेनेच कामं करतात. हो का? हां. आणि कसं आहे माहिती, चायनीज जे आहे की नाही, चायनीज लोकांनी त्यांनी तिकडचे वास्तुशास्त्र ते लोक मानतच नाहीत, ते आपल्या भारतात पाठवतात. तिकडे त्यांच्यावरती बॅन आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि चायनीजचं कसं आहे, चायनीज वास्तुशास्त्र म्हणतो की नाही, ते आपल्याला काय देतात ठेवायला घरी? बेडूक ठेवा. हां, बरोबर. सगळे ॲनिमल्स असतात. बेडूक ठेवा. आता बेडूक म्हटल्यानंतर आपण काय म्हणणार, की बापरे नको. त्यापेक्षा ते बेडूक 3 पायाचा बेडूक, तर 3 पायाच्या बेडूकाशिवाय तुम्ही जर छोटा बाळकृष्ण ठेवला, लंगडा बाळकृष्ण. आता बाळकृष्ण म्हटल्यानंतर बघ तुझ्या चेहऱ्यावरती किती त्याचे एकदम पॉझिटिव्ह भाव आले की नाही, म्हणजे खूप आनंद. हां, बेडूक म्हटल्यानंतर कसं वाटतं आपल्याला? किळसवाणी वाटतं ना. मग ते बेडूक का ठेवायचं आपण आपल्या घरी? तर छोटा बाळकृष्ण आपण तुम्ही देव्हाऱ्यात ठेवल्यानंतर किती आनंद आहे, किंवा लहान मूल आपल्या घरामध्ये छानपैकी खेळते. आता त्यांचे ते देवता जे आहेत त्यांचे, तो हॅपी मॅन, मैत्रीय बुद्ध. हॅपी मॅन नाही, ते 3 देवता आहेत ना, 3 डेइटी आहेत त्या. ते काय सुई लुई असं काहीतरी आहे, ते 2-3 त्या 3 देवता त्या आपल्याला माहीत नाहीत. त्या देवता आणून आपल्या घरी ठेवण्यात आपल्याला काय त्याच्यामध्ये असं वाटत नाही की ह्या देवता ठेवल्यानंतर आपण त्याला नमस्कार करावा किंवा आपल्याला पॉझिटिव्ह जाणवत नाही. पण तेच जर तुम्ही आपल्या घरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असं म्हटलं की आपल्याला किती लगेच असं देवाचं असं खूप म्हणजे खूप बरं वाटतं ना, की अरे वा दत्ताचं म्हणजे दत्ताचं स्थान आहे. हां, म्हणजे किती पॉझिटिव्ह वाटतं. मग ते दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो जरी असला तरी आपण पटकन हात जोडले जातात, हो की नाही? म्हणजे ही जी आपले जे देव आहेत ते सोडून आपण त्या फेंगशुईच्या मागे का जावं? त्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काहीच नाही. नाही, ते आपल्या नाही त्याचं आपण भारतीय वास्तुशास्त्रानुसारच जायला पाहिजे. म्हणजे जिथे आपल्याला पॉझिटिव्ह मिळते की नाही तिथेच जायला हवं ना. आता हे बेडूक किंवा तो लाफिंग बुद्धा वगैरे असं ते ठेवून असं काही हे होत नाही आहे, हो की नाही? आय गेस. आता गौतम बुद्धच्या तिकडे कसं लोकांना जरा किती नम्रता वाटते. घरामध्ये पॉझिटिव्हिटी असण्यासाठी आपण काय करतो की आपण देवापुढे निरांजन लावतो. तो निरांजन लावतो त्याची पॉझिटिव्हिटी किती आहे, किंवा आणि नुसता एक बल्ब लावतो त्याच्यामध्ये तेवढी पॉझिटिव्हिटी नाही. जेव्हा आपण आपल्याला बल्ब लावला, असं एक बटन ऑन केलं आणि आपण नमस्कार केला आणि निघालो, तर आपल्याला तेवढं आपलं समाधान नाही. जिथे तुम्ही फुलवात करता, देवाजवळ एखादं उदबत्ती लावतात, तो प्रसन्नता, ती पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते. तर मग हा आमचा शेवटचा प्रश्न होता. ज्ञानवार्तामध्ये आल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तुमचे पण मी आभार मानते. तुम्ही मला तुमच्या ज्ञानवार्तामध्ये बोलवून वास्तुशास्त्राबद्दल काही माहिती देण्याचा योग आणला आणि लोकांपर्यंत ते पोहोचलं जाईल. वास्तुशास्त्र म्हणजे काय आणि ते का करावं, वास्तुतज्ञांचा सल्ला का घ्यावा, हे मला सांगण्याचा तुम्ही योग दिलात. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि तुमचे ज्ञानवार्ताचं पण वार्ता अगदी पूर्ण जगभर पसरू दे. हो, थँक्यू व्हेरी मच. ओके, धन्यवाद. आमचा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आम्ही दर आठवड्याला अशाच नवीन एक्सपर्ट्सना बोलवून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच एका नवीन एक्सपर्टबरोबर. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर. धन्यवाद.